विठ्ठल 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 शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माता जिजाऊ की जय विठाला 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 टाळकरी दमलेत वाटतं. टाळकरी दमले. आकार ओस दिशा येथे इच्छा पुरतसो मी तो सांगतसे भावे असे ठावे सकळा तुका म्हणे मोटके केणे सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असे ठावे सकळा विठ्ठल 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 विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय वरदे कामरूपिणीं कथारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियम् कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम् मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह
तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून हा 4 चरणांचा आहे. अभंग स्कूट आहे. अभंग थोडा अवघड आहे. ह्याला म्हणतात कूट अभंग. बाबांना माहिती असेल. कूट अभंग म्हणजे कसा देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबराय म्हणतात की देवामध्ये आणि संतांमध्ये काही भेद नाही. न भेद इति अभेद ह्याचं वर्णन करणारा हा 4 चरणांचा अभंग आज सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी मालसौंडी गावात 51 वर्ष पूर्ण होऊन 52व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा आपला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझी असणारी 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आज ही सेवा शंकर दादांचे वडील असं म्हटलं तरी हरकत नाही. सगळं गावच ज्ञात आहे की जाऊन अजून 1.5 महिनाही झालेला नाही आहे. पण त्याआधीच खूप चाललेलं त्यांचं की त्या बाळाचं कीर्तन ठेवायचं. कारण लहानपणी मी 8वी-9वीला होते तेव्हा बाळाच्या बारशाच्या भजनाला आम्ही इथे आलो होतो. आम्ही भावंड भजनाचा ग्रुप. तेव्हा बाबांनी खूप जीव लावलेला. पण आज ते आपल्यातच नाही आहेत. इच्छा केली ते पावलो. इच्छा पूर्ण झाली आहे पण जो इच्छा करणार आहे तोच आज माझ्या समोर नाहीये. आणि असं म्हणतात ना भगवत नामचिंतनातला एक व्यक्ती आपल्यातून गेलाय. जरी मी म्हणेल की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली. तुमच्यासारखे म्हणजे आज मी फक्त कच्चं मडकं इथे बरं का. आज मी फक्त कच्चं मडकं आहे. नाहीतर आपले बाबा अनंत महाराज अरबट भागवताचार्य प्लस संगीत विशारद बरं का. आपले कृष्णा महाराज असतील सगळीच मंडळी आहेत पण एका व्यक्तीची कमी आहे. ज्या शंकरदादांचे वडील नाहीत ना आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे म्हणजे आमच्या आई, जेव्हापासून आम्ही आलोय तेव्हापासून फक्त एकच रट लावली आहे. ते असते ना तर तुला फक्त बारशाच्या भजनामध्ये एवढा जीव लावला. आज तू कीर्तनाच्या गादीवर उभी आहेस. तुला किती जीव लावला असता. आणि त्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही जुन्नरवरून इथे आलोय बरं का. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांची इच्छा आहे. ती इच्छा मला पूर्ण करायची होती. त्याआधीच मला दादाने सांगितलेलं की बाबा म्हणतायत तुझं कीर्तन आपल्या गावी ठेवायचं आहे. बोललं नक्की तुम्ही कधीही सांगा. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. आम्ही कधीही येऊ. आणि काय म्हणतात ना घरातला आधारवड गेला ना एकदा की त्याच व्यक्तीला विचारा आपल्या घरातला आधारवड गेल्यावर आपल्यावर काय परिस्थिती होते. आज एक बाप गेलेला आहे आपल्यातून बरोबर ना. अत्यंत जड हृदयाने सांगावं वाटतंय की ज्याचा बाप नाही ना त्याला विचारा. म्हणून इथे बसलेल्या सर्व
बापांना माझी एक विनंती आहे की संसार करत असताना पत्नी पुत्र पुत्री सगळं सगळं बघा, पण स्वतःची काळजी घ्या. कारण संसार करता करता आपलं जीवन जगणंच मागे राहून जातं. बरोबर ना? आपलं जीवन जगणंच मागे राहून जातं. म्हणून दादाने सांगितलं की बाबांची इच्छा आहे, आता नसतील बाबा आपल्यात, पण तरी मी असं समजेल की दादाच्याच रूपात बाबा कीर्तन ऐकतायत. चालेल ना? दादाच्याच रूपात आज बाबा कीर्तन ऐकतायत. कारण त्या घरापेक्षाही बाबांना परमार्थाची किती आवड होती मला माहिती आहे. आम्ही फार लहानपणापासून पाहतोय की त्यांना परमार्थाची फार आवड आहे, खूप. काकडा म्हणू नका, पारायण असेल, हरिपाठ असेल, इथे ज्यांना ज्ञात आहेत त्यांना बाबा माहिती आहेत. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आज मी ही सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याआधी एवढा सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह. आता आपल्याला उशीर झालेला आहे, म्हणायला हरकत नाही. किती वाजलेत? हां, मी किती वाजेपर्यंत कीर्तन करू? 12? चालेल ना? बघा बरं, 12च्या आधी एक जण जरी हल्लं तरी बाजूच्याची शपथ आहे. बरं का? बाजूच्याची शपथ आहे. एक साधं वाक्य म्हणून जाईल. ह्या नारदाच्या गादीवर एक सामान्य मुलगी आहे म्हणून तिचं कीर्तन ऐकू नका. तर या गादीवर संत ज्ञानोबरायांची आणि तुकोबरायांची लाडकी लेके म्हणून कीर्तन ऐका. विठाला 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 विठाला. का हे वाक्य म्हटलं? कारण एक सामान्य मुलगी म्हणून तुम्ही माझं फक्त काय बघाल? बाह्यरूप बघाल, ती काय हालचाल करते ते बघाल, पण जे माझे शब्द आहेत ना ते ऐका. कारण अभंगच असा निवडलाय की देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबराय म्हणतात देवामध्ये आणि संतांमध्ये अभेद नाहीये, सॉरी भेद नाहीये. आपण काय करतो, देवाला आणि संतांना वेगवेगळं मानतो. बरोबर ना? समजा बगळा आला तुमच्या समोर आणि हंस आला, राजहंस. कदाचित रंग साधा सरळ सफेद दोघांचाही समान आहे, पण बगळा वेगळा आहे आणि दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तू पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तू पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तू 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 पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी किंवा जर दोघांसमोर दूध आणि पाणी एकत्रित करून सगळंच्या सगळं ग्रहण करतो, त्याला पाणी त्याच्यामध्ये मिसळलंय हे सुद्धा कळत नाही. बगळ्याचं म्हणते बरं का मी, विषय बगळ्याचा चाललाय. आणि त्याच व्यतिरिक्त जर हंसाच्या समोर तुम्ही दूध आणि पाणी एकत्रित दूध ठेवलं, राजहंस काय करतो? ठेवलं रे ठेवलं, निवडी वेगळे करी क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळा रे, दोन्ही वेगवेगळे आहेत. तसं आपण आणि संत आहे बरं का, जीव आणि संत. आपण आणि संत कदाचित एकत्र दिसतो बरं का. संतही टोपी घालतात. असं एका संत कानाने वास घेतात आणि नाकाने खातात, दोघेही एकच आहेत. म्हणून म्हणतात ना, संत नवती जगा माणसाच्या सारखे होते. पण तुकोबरायांना असं म्हणायचंय की संत आपल्यासारखे नव्हते.
तुकोबारांना एवढंच म्हणायचंय की संत आणि देवात भिन्नता नाही, ते एकच आहेत, ते एकच आहेत. आणि आपण आणि संत खूप वेगवेगळे आहोत. आपले विचार आणि संतांचे विचार फार वेगवेगळे आहेत. संतांचं जीवन फक्त परोपकारासाठी आहे आणि आपलं जीवन, समजा आपल्यातलं एक जण देवाकडे गेलं तर आपण काय मागू? काय मागू आपण? जीव, सामान्य जीव देवाकडे गेल्यानंतर काय मागतो? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. आपण देवाकडे गेल्यावर काय मागू? वाढावे संतान. संतान म्हणजे मुलं बाळ. हुशार आहे तो, हुशार आहेत. फक्त एवढंच करू की एवढी सुंदर तुमचे चेहरे आहेत बरं का, पण ते असं झालंय की कीर्तन तुम्हाला कळत नाही असं मला वाटतंय. कळत नाही का? माझा आवाज येतोय? मग आज आपण फक्त प्रश्नोत्तरीत चिंतन करणार आहोत. कसं? बोला माझ्या मागे सगळ्यांनी. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. विठ्ठल 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 विठ्ठल. विनंती एवढीच राहील की जर माझी अशी काही हे नाहीये, चिंतन आपण धरून चाललोय तर प्रमाण उचललं तर हरकत नाही. माफी मागते. हां. बाबा मगाशी राग आला असेल तर, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जे सांगितलं असे ठावे सकळा, पण त्याच्या व्यतिरिक्त मी ऐकलं होतं की असो ठावे सकळा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्षमा मागण्याची गरज नाही. जसं प्रभू रामचंद्र, त्यांना सगळे वानरं सगळे मदत करत होते, बरोबर ना? पण त्याच्यामध्ये एक छोटीशी खारुताई होती. तिने हा विचार केला नाही की मी जर हे दगड किंवा ही माती वाहिली तर मला कोणी बघेल की नाही. तिने फक्त एवढंच पाहिलं, माझा भगवंत मला बघतोय. म्हणजे आजच्या कीर्तनात तुम्ही सगळे मोठे आहात, तुम्ही ज्ञानी आहात. फक्त ह्या कीर्तनात माझा त्या छोट्याशा खारीचा वाटा आहे. त्याच्यामुळं चुकलं तर तुमची मुलगी, आणि खरंच चुकत असेल तुम्ही पदरात घ्या. फक्त प्रमाण बोलत जा, प्रमाण उचलत जा. माझी काही हरकत नाही किंवा मी थांबवणार नाही. काही काही कीर्तनांना माहिती आहे प्रमाण उचललेली मध्ये मध्ये आवडत नाही, पण माझी हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, आपल्यासारखा एक गृहस्थ होता. तो ट्रेनमध्ये बसला आणि ट्रेनमध्ये त्याच्याच बाजूला सीटवर बसायला एक साधू महात्मे आले बरं का. कोण आले? कोण आले? हां, असं छान बोलत चला, बघ मी कसं छान कीर्तन करेल, कारण आपला वेळ थोडासाच आहे. आले आणि त्याने विचारलं, का हो तुम्ही तर स्वतःला संत म्हणवून घेता, भगवे कपडे परिधान केले होते, भगवा वेश परिधान होता आणि हातामध्ये भरपूर पिशव्या होत्या. कुणाच्या? साधूच्या. अरे वा, ऐकताय तुम्ही? गृहस्थाने असा प्रश्न केला, तुम्हाला साधू म्हणतात, माझ्याही हातात तितक्याच पिशव्या आहेत, तुमच्याही हातात तितक्याच पिशव्या आहेत, मग लोक तुम्हाला साधू का म्हणतात? तुम्हाला साधू का म्हणतात आणि आम्हाला सामान्य का म्हणतात? साधूंनी स्मित हास्य दिलं. त्याच्यापुढे साधूंनी उत्तर दिलं नाही. साधू म्हटले, आता आपण याला प्रॅक्टिकली करून दाखवूया. प्रॅक्टिकली म्हणजे कसं? कृतीतून करून दाखवू, म्हणजे याला समजेल. गाडी थांबली, एकमेकांची ओळख झाली. एकमेकांची म्हणजे कोणाची? साधूची आणि त्या सामान्य जीवाची ओळख झाली, बरोबर?
उतरले खाली ट्रेनमधून, ब्रेक झाला होता थोडासा, खाली उतरले. आता साधूंनी ठरवलं आपल्याकडे पैसे पण आहेत आणि चहाची टपरी समोर आहे. ट्रेनमध्ये येऊन उतरल्यावर आपल्याला दिसतं ना चहाची टपरी, कुरकुरे, वेफर, बिस्किट्स, ते आपण ठरवतो आपल्याला काय घ्यायचे. समोर चहाची टपरी होती. साधूंनी ठरवलं आता ह्याला आपण हात धरून कुठे घेऊन जायचं, चहाच्या टपरीवर. बरोबर ना? घेऊन गेले आणि म्हटले, दादा कडक चहा करा, स्पेशल चहा, येवले चहा. तुम्ही कोणता चहा पिता हो स्पेशल? एक नागोरी चहा पण आलाय, येवले चहा आलाय, भरपूर चहाचे प्रकार आहे. बर, हा खोमणे चहा, भरपूर चहाचे प्रकार. मी म्हटलं ना जसं बनवेल तसं आहे. हल्ली चहात मध्ये तर गुलाबाच्या पाकळ्या पण लोक टाकायला लागले. बर, कितीचा चहा बनवा? 100 रुपयांचा चहा बनवा. कोण म्हटलं? साधू म्हटले. हात पकडले सामान्य व्यक्तीचा. चला म्हणले दादा, थोड्या गप्पा गोष्टी करू, थोडं काही बसू, चहा पिऊ. चहा एवढा उकळवा की वेलचीचा स्वाद त्या चहामध्ये उतरला पाहिजे. का करतायत हे साधू महात्मे? हे मुद्दाम करतायत. हल्ली ट्रेन हल्ली म्हणजे पहिला हॉर्न झाला, बरोबर ना, तोपर्यंतही तो चहावाला चहा ढवळतोय. बाबा साधू महात्मे, चहा उकळतोय हे खरंय, 100 रुपये तुम्ही दिलेत हे खरंय, पण माझ्या पिशव्या तर ट्रेनमध्ये, माझी ट्रेन सुटून जाईल. साधू महात्मे म्हटले, थांब, 100 रुपये दिले चहाला, 1 रुपये किंवा 10 रुपये नाही दिले, 100 रुपये दिलेत, थांब. हात थांबवला, सामान्य माणूस थांबला. दुसरा हॉर्न झाला. आता तो थांबेल का हो? थांबेल का? पिशव्या कोणाच्या आहेत गाडीमध्ये? साधूंच्याही आहेत, सामान्य व्यक्तीच्याही पिशवी ट्रेनमध्ये आहे. फरक एवढाच की दुसराही हॉर्न झाला, चहा ओतला. साधू महात्मे म्हणले, 100 रुपयाचा चहा आहे, कसा झालाय पिऊन बघ. तो सामान्य माणूस चहा पेईल की ट्रेन पकडेल? हा, तुम्ही कीर्तन ऐकत नाहीत बरं का. साधू महात्मे थांबले, पण सामान्य माणसाने साधू महात्म्याच्या हाताला हिसका दिला आणि कुठे गेला? ट्रेन मध्ये पाय टाकला. साधू महात्म्यांनी चहा पेला नाही. साधू महात्मेही गेले. सांग आता तुझ्यामधला आणि माझ्यामधला फरक काय? फरक एवढाच की साधू संत म्हणतात, साधू महात्मे त्याला म्हणतात की तुझ्या जे सामानाचं ताद्यात मी तुला आहे ते मला, आजही या क्षणी हे सामान गेलं तर मला फरक पडणार नाही, पण तुला पडेल. हे साधू आणि सामान्य जीवातला फरक आहे, बरोबर ना. आपण आपल्या पिशव्या सोडू शकत नाहीये, पण साधू महात्म्यांनी सोडून दिल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, ही झाली साधूची आणि सामान्य जीवाची व्याख्या. पण देव 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 म्हणजे कोण? आपण देव कुणाला म्हणतो? समजा एक 70-80 वयामधली म्हातारी आजी आहे. आजीच्या हातात एक नातू आहे. तो आहे 3-4 वर्षाचा, पण तो थोडाफार चालत होता आणि आजी हायवेवर त्याला घेऊन गेली. आजी हायवेवर घेऊन जात असताना आजीच्या हातातून नातू सुटला. बर का बाबा, आजीच्या हातातून नातू सुटला आणि आजी काठी टेकवत पळू तर शकत नाही, बरोबर ना. पळू शकत नाही म्हणून भगवंताकडे दावा करते की हे भगवंता आता वाचव. समोरून ट्रक येतोय, नातू पळतोय. समोरून ट्रक येतोय, नातू पळतोय. जर माझ्या नातवाला काही झालं तर पहिला अपवाद माझ्यावर कोण टाकेल? कोण टाकेल? सुनेचंच नाव काय आलं पहिलं? बघा, म्हणजे नाही, मुलगा नाही बोलू शकत का? मुलगा नाही बोलू शकत का? बोलू शकतो, पण सुनेचं नाव का आलं? दुसऱ्याची लेकी म्हणून की काय? नाही ना.
बरोबर आहे. जिच्या उदरातलं लेकरू आहे त्या बाळाला जर काही झालं तर आजीच्या मनात प्रथम आलं की माझी सून काय म्हणेल. दुसरा प्रश्न आला माझा लेक काय म्हणेल. बाळ पळतय ट्रक येतोय, बाळ पळतय ट्रक येतोय. आजी हाक मारते बाळा रामात थांब, रामात थांब. रामात थांबत नाही पण शेवटी काय झालं. नाही 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 नाही, तुमची बुद्धी जशी विचार करते तसं काही झालं नाही. एक तरुण मुलगा येतो, एक तरुण मुलगा येतो, त्या बाळाला घेतो आणि आजीच्या समोर ठेवतो. बाबांनी तर पायाच पडल्या. विठ्ठल विठ्ठल बाबा अवे समोर नाही चालू, अदृष्टांत चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. मी जसं म्हटलं नातवाला वाचवलं बाबा करतात. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, जुनी पिढी फार सेन्सिटिव्ह होती हो, फार नम्र. जसा माझा दृष्टांत चालू आहे, तुम्हाला माहिती दृष्टांत चालू आहे, पण दृष्टांतात बाळाला वाचवलं हे कळल्यानंतर त्या बाबांनी हात जोडले. रामकृष्णारी बाबा नातवाला वाचवलं. आणि तो तरुण व्यक्ती आजीला म्हटला, आजी कळत नाही का तुम्हाला, एकतर तुम्ही काठी टेकवत टेकवत आलात, त्याच्यानंतर ते 3-4 वर्षाच्या लेकराला तुमच्या हातात घेणं शोभतं का. नाही शोभत आहे. पण आजीच्या अंगात जवानी आली, तरुण झाली आजी. आजीने नातवाला कडकडून मिठी मारली आणि आजी म्हटली, बाळा अरे काय देवासारखा धावत आलास रे. काय म्हणते आजी, अरे काय देवासारखा धावत आलास रे. सामान्य व्यक्तीच्या नजरेत देव म्हणजे कळलं का. देव आपण कुणाला म्हणतो, अचानक जो वाचवतो, अचानक जो कुठल्या तरी कार्यातून आपल्याला बाहेर काढतो, आपण त्याला काय म्हणतो. हे झालं सामान्य जीव, विचार करतो. पण नाथ बाबा म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू संतांच्या नजरेमध्ये जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. एकदा नाथबाबा कावडीने पाणी घेऊन चालले होते. कुठे, गंगेवरून आपल्या घरी भगवंताला स्नान घालण्यासाठी कावडीने पाणी घेऊन चालले होते बरं का. आणि नाथबाबांना गाढव मध्ये तडफडत असलेलं दिसलं. गाढव तडफडत असलेलं दिसलं. नाथबाबांनी ती कावडी घेतली, खाली उतरवली आणि ते पाणी कुणाला पाजलं, गाढवाला पाजलं. जे जे भेटे भूत संत हृदय नवनीत समाना, आगम निगम पुराण बखाना. ओ संत हृदय किती नवनीत सारखं आहे. ओ कोमल. नाथ बाबांना एकाने प्रश्न केला की बाबा, गंगेचं पाणी तुम्ही त्या गाढवाला पाजलं, सामान्य जीवाने केलं असतं का असं. सामान्य जीवाने तडफडून दिलं असतं आणि देवाला जाऊन गंगेचं पाणी घातलं असतं. पण नाथ बाबा म्हणतात, जे जे भेटे भूत तो मी देव मानला. कोण म्हणतं, नाथ बाबा. हा संतांमध्ये आणि आपल्या मधला असणारा फरक आहे. कळलं आपल्याला देव कोण आहे. सामान्य जीवाच्या नजरेत देव म्हणजे वाचवणारा देव, आणि साधू संतांच्या नजरेत जो जो भूत, भूत म्हणजे कोण, भूत नाही बरं का, शब्दशः अर्थ कधी संतांच्या शब्दांचा घ्यायचा नसतो. व्याकरणासहित ते अभ्यास करत असतात, बरोबर ना बाबा. भूत म्हणजे सामान्य जीव किंवा प्राणी पक्षी, हे भूत. विठ्ठल विठ्ठल पण असं आहे की आपले परिचय सगळे देतात, बरोबर ना. आपला आपला परिचय सगळे देतात, पण संतांचा आणि देवाचा परिचय कोण देत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवते संत, देवांना संत माना
आणि संतांनाच कोण माना? देव माना. पण काही लोक भलतेच परिचय देतात. हो, एकदा मी कीर्तना करता कार्यक्रमास करता एका घरी गेले होते. ते व्यक्ती मला म्हटले, महाराज हा माझा मुलगा बरं का, हा माझा मुलगा, ही माझी आई, हे माझे बाबा, ही माझी धर्मपत्नी. काही ठिकाणी आपल्या लक्ष्मीचा जरा ओळख म्हणतो ना आपण, ती वेगळी देतात बरं का. काही ठिकाणी म्हणतात धर्मपत्नी, काही ठिकाणी म्हणतात सरकार, काही ठिकाणी म्हणतात मंडळी, काही म्हणतात आमच्या अर्धांगिनी. पण हा परिचय इतका वेगळा होता की मी पण ऐकतच राहिले. काय परिचय होता हो? ती म्हटली, महाराज बसा. बसले. जी होती ती उभी होती एक स्त्री, आणि समोरून एक व्यक्ती आला ज्याने मला त्याचं घर दाखवलं, घरामध्ये बसवलं. तो मला एक प्रश्न करतो, महाराज यांना ओळखलत का? हा फार प्रश्न अवघड आहे बरं का. जर कुठे गेलं, दुसऱ्यांदा त्या कीर्तनामध्ये भेट झाली, कोणी विचारलंच मला ओळखलं का किंवा मी कोण माहिती आहे का, फक्त आपण मान हलवतो पण आपल्याला माहीत नसतं. हा फार अवघड प्रश्न आहे. म्हटलं कीर्तनात तर पाहिलं नाही किंवा कीर्तनकार तर नाही ओळखलं नाही. महाराज हे आपलं बारदान आहे, बारदान. काय? हे आपलं बारदान आहे. ती पण तापली. आता माझी उत्सुकता तर वाढली बरं का, तुमची नसेल वाढली पण माझी तरी वाढली. आता जर हे यांना बारदान म्हणतात, त्यांची यांच्याकरता ओळख काय असेल हो? मी विचारलं, तुम्ही जर यांना बारदान म्हणता तर तुमची यांच्या बाबतीतची ओळख काय? ते म्हणले आमचा भंगार आहे, भंगार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विनोदाचा भाग बाजूला, पण खऱ्या जीवनामध्ये आपल्याला ओळख कोणाची पाहिजे? परिचय कोणाचा पाहिजे? देवाचा. देवाबरोबर संतांचा. ज्या संतांनी आपल्याला सांगितलं की देव कोण आहे, नाहीतर आपल्याला माहिती असतं का? आपली आईच आपल्याला सांगते तुझा बाप हाय. जेव्हा आपली आई सांगेल तेव्हा आपण त्याला बाप म्हणतो, बाबा म्हणतो. लहानपणी काय म्हणतो? आई काय सांगते हो आपल्याला? बाळा बेटा हे तुझे बाबा आहेत, हे तुझे पप्पा आहेत, हे तुझे डॅड आहेत, बरोबर ना? असा परिचय आपण त्यांना देतो, तेव्हा त्यांना कळतं की हे माझे बाबा आहेत. तसं संतांनी आपल्याला सांगितलं की देव कोण आहेत, देव काय आहेत आणि देवाने आपल्यासाठी काय केलंय. पण या संसारामध्ये एवढं अवघड आहे ना, जसा जसा संसार घटत चालतो त्याच्यामध्ये आपले परिचय बारदान आणि भंगारासारखे होतात. हा जरी विनोदाचा भाग असला तरी हा खरंच वास्तविकता आहे, बरोबर ना? एक पत्नीने आपल्या पतीला विचारलं, का हो इतके वर्ष झाले लग्न होऊन पण मी तुम्हाला अजून काही झाडावर चढताना पाहिलं नाही. म्हणलं बाई चढू का? तुम्हाला चढता येतंय का? नाही मला चढता येत. तुमच्यापेक्षा माकड बरं ना, तुमच्यापेक्षा माकड बरं. त्याने ते एवढं मनावर घेतलं, कदाचित नामस्मरण एवढं मनावर घेतलं नसेल, एवढं मनावर घेतलं की 15 दिवस त्याने झाडावर चढण्याचा रियाज केला. किती किती झोपले की काय? का जाऊ बरं घरी? नाही ना? हा किती? हे कसं पटकन उत्तर येतात. 15 दिवस आला. 15 दिवस झाडावर चढला. बायको काम करत होती, पत्नी त्याची. पत्नीला म्हटला, अगं ऐकलं का? बोला ना. मला आता झाडावर चढता येतंय. म्हणजे तुम्ही काय केलं? अगं 15 दिवस मी झाडावर चढण्याचा रियाज केला. किती? 15 दिवस. तिचं उत्तर काय असेल हो? माकडात आणि तुमच्यात फरक काय? विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरी ओळख कोणाची आहे तर साधू संत म्हणतात
जेने हा जीव दिला दान, देवन हा देव दिला दान. कयाचे करीन चिंतन, तयाचे करीना चिंतन. जग जीवन जग जीवन नारायण. काही ना गुण तयाचे, जोया भिवरेच्या ती, तयाचे करीन चिंतन. जोया भिवरेच्या तीरी, जोया भिवरेच्या तीरी. संतांनी आपल्या जीवनात काय केलं? तो जो असणारा देव आहे त्या देवाने आपल्यासाठी काय काय केलं हे सांगितलंय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्याचे चिंतन करा हे आपल्यालाही सांगितलंय. चला काकड्यामध्ये साधू संत सर्वात प्रथम साधू संतांनाच जागवतात. उठा उठा साधू संत साधा पुले हित, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. उठा साधू संत. जाईला नरदेह मग कैसा भगवंत, जाईला नरदेह मग कैसा भगवंत. साधू संत साधा पुरीता, कैला कैसा भगवंत. दुसरं सामान्य जीवाला जागवतात. उठा सकळ जान, उठिले नारायण. उठा सकळ जन, उठले नारायण. सकळ जान, उठिले नारायण. उठा सकळ जन, उठले नारायण. आनंदाने मुनी जन तिन्ही लोका, आनंदने मुने जन तेने लोका, तेने लोका. आनंदने मुने जन तेने लोका, तेने लोका. करा जय जयकार, करा जय जयकार, करा जय जयकार, वाद्यांचे गजर. करा जय जयकार, वाद्यांचे गजर. करा जय जयकार, वाद्यांचा गजर. मृदंग विना पार, गोळ टाळ गोळ, मृदंग पार गोळ टाळ. झाला रणोदय सरले निद्रेची गोळा, झाला रणोदय सरले निद्रेची गोळा. आणि त्यानंतर सगळ्यांना जाग करून सगळ्या जगाला जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते. जगजोगी जगजोगी जागो जाग बोलते. जागता जगदेवा, जीवा जागता जगदेवा रागा काही भाव, जागता जगदेवा रागा काही भाव. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. छान. काकडा तुम्ही सगळेच ऐकता ना? किती सुंदर आहे.
जगाच्या परोपकारामध्ये संत एवढे परोपकारी आहेत की आपण काकड्यापासूनच बघतो. ते साधू संतांनाही जागवतात, सकळ जनालाही जागवतात. देवालाही जागवण्याचा अधिकार ज्यांचा आहे त्याला संत म्हणतात. काय म्हणतात? संत. मग काही साधक तुकोबरायांना प्रश्न करतात की तुकोबराया, तुम्ही संत 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 एवढे म्हणता, पण ते आहेत तरी कसे हो? कोण आहेत नक्की? अभंगाच्या प्रथम चरणात. देवते संत, 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 निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगता भावे, मी तो सांगता भावे. निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, वा, टाळी तर होऊन जाऊ द्या. कसं आहे माहिती आहे का? एकतर लेट कीर्तन सुरू केलं तुम्ही, त्याच्यात आता डुकल्या खायच्या नाही किंवा कंटाळा करायचा नाही. कीर्तन उभं किती राहिलंय? किती वाजता राहिलंय? 9:30. कसं आहे, आपल्या कीर्तनाचा टाइम असतो 9 ते, भलेही तुम्ही 7 ते 9 ठेवा, 8 ते 10 ठेवा, कीर्तनाचा टाइम बरोबर. कीर्तन असो, हरिपाठ असो, काकडा असो, ते वेळेवर सुरू करायचं असतं. का? ह्याच्या मागचं कारण सांगते. सामान्य जीव किंवा आपण टाळकरी, माळकरी, वारकरी ह्याची वाट बघत असतो, ह्यात काही नवल नाही. पण जो 9 ते 11चा टाइम असतो, त्यामध्ये साक्षात प्रभू आपली वाट बघत असतात बरोबर. 9 ते 11, त्याच्यामुळे किती उशीर होऊ दे, काहीही होऊ दे, काय करायची? सेवा आधी वेळेत सुरू करायची. हा माहिती आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पण त्याच्या मागचं कारण सांगितलं. आपण वाट बघतो याच्यात नवल नाही. साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा आपली वाट बघत असतो, म्हणून त्या वेळेस सेवा सुरू केली पाहिजे आणि त्या वेळेस संपवली पाहिजे. पण आता बघा 11ला फक्त 5 मिनिटं कमी आहेत, तर मी किती वेळ घेऊ हे तुम्हीच मला सांगा. विठ्ठला 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 विठ्ठला. जास्तीत जास्त तुमचे फक्त 15 मिनिटं घेते बरं का.
कारण भले तुम्ही जेवले असाल पण मी अजून जेवले नाही. हा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबाराय म्हणतात यात फक्त निमित्त त्या प्रतिमा आहेत. साधू सामान्य जीवासारखे आहेत आणि देव हे वेगळे आहेत. देवासी अवतार, भक्तासी संसार. संत म्हणतात देवाला अवतार घ्यायचा असतो आणि संतांना काय करायचं, काय करायचं असतं, संसार जरी करायचा असला तरी आपल्यासारख्या संसारिकांचा मेंदू ठिकाण्यावर आणायचा असतो. म्हणून संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. बर, आता आपण देवाची असणारी आणि संतांची असणारी लक्षणं पाहू. माऊली म्हणतात ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंत. हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत तो कोण आहे, तो भगवंत आहे. सर्वात पहिला गुण पाहू. ऐका यश, बरोबर ना, यशस्वी औदार्य. देवा तू म्हणतो ना म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या, म्या चालविल्या, जो जगाचे चाळीता. विठ्ठल विठ्ठल. काही साधक प्रश्न करतात, जर देव सगळ्या जगाला चालवू शकतो तो कोण आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तो फक्त एकमेव आहे. पण तुकोबाराय म्हणतात जर तो जगालाच चालवत असेल पण त्याचं आमच्याच शिवाय काही चालत नाही. कसं? आम्ही देवाची बाळ आहे. तुका म्हणे लडी वाळे आम्ही देवाचीच बाळे, 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 आम्ही देवाचीच बाळे. आईचं जर बाळच नसेल तर आईचं काही चालेल का? आईला कोण पाहिजे? लेकुराचे हित. काय पुढचं? वाहे माऊलीचे चित्त. माऊलीचं चित्त कुठे असतं? बाळापाशी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे लढीवाळे आम्ही देवाचीच बाळे. ऐका यश. यश काय हो देवामध्ये? हेच यश आहे. देव जे चालवतो त्याचं यश काय वर्णवायचं? पण साधूंचं संतांचं यश काय हो? काय यश आहे? यश, यश म्हणजे काय असतं? आपण म्हणतो तू यश मिळवलं, वा 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 वा, सुंदर सुंदर म्हणतो ना आपण म्हणतो. पण ते यश रेड्याच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून प्रमाणे ना त्याला. विठ्ठल 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 रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा. काय बोलवलं? रेडा बोलवला. देवा जर तुझ्या हातात यश आहे, साधू संतांच्याही हातात यश आहे, साधू संतांनीही यश मिळवून दाखवलं. अरे देवा तू काय यश करतोस? तुझ्यात काय यश आहे? ज्ञानोबा रायांनी म्हैशी पुत्र म्हणतात ना, संतांनाही माहिती होतं आपला सामान्य जीव काही ना काही तर्क काढणारच आहे. म्हणून म्हैशी पुत्रामुखी बोलविली श्रुती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री ऐका यशस्वी. श्री म्हणजे काय? एक म्हणजे संपत्ती आणि एक म्हणजे आपली अर्धांगिनी, आपली मंडळी किंवा आपलं बारदान. देवा
तुझ्याकडे किती लक्ष्मी आहे रे? तुझी स्त्री तर तुझ्याकडे आहेच. लक्ष्मी ऐशी जयाची दासी म्हणतात ना. कुणाची? विष्णू परमात्म्याची. बर, चला संतांकडे. संतांकडे किती स्त्री म्हणजे ज्ञानोबा आहे तर ब्रह्मचारी. पण त्यांच्याकडे लक्ष्मी किती हो? अहो, ज्याच्या दारातच ऑडी आहे, ज्याच्या दारातच फॉर्च्युनर आहे, त्याच्या पुढच्या संपत्तीची काय आपण गणती करायची? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. रावणाची काय सोन्याची होती हो? हो, पण माझ्या माऊलींची जो काय म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जो पिंपळ आहे आणि वृक्ष वाढायचा थांबतो का? वृक्ष दिवसेंदिवस. संपत्ती किती आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. रेडा बोले विठ्ठल विडाला. ऐका यशस्वी औदार्य. किती उदार आहे हो देव. अरे देवा, तू काय उदार आहेस? घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. पण संत किती उदार आहेत? संत किती उदार आहेत? संत उदार उदार, भरले अनंत भांडार. जा, सगळं भांडार भरलंय, सगळं घेऊन जा. जे हवंय. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला दिला. किती पैसे आपल्याकडून घेतले हो? किती पैसे आपल्याकडून घेतले? तुकोबा यांनी गाथा आपल्याला दिला. किती पैसे आपल्याकडून घेतले? म्हणून देवापेक्षा कणबरही जास्त श्रेष्ठ कोण असतील तर ते संत आहेत, तर ते तुकोबर आहेत, तर ते ज्ञानोबर आहे, तर ते सकल संत काय आहेत? उदार. संत उदार उदार, भरले अनंत भांडार. पुढचं घेऊ चला. यशस्वी औदार्य. ज्ञान. ज्ञान किती आहे? देवाच्या ज्ञानाची गंती नाही. देवाच्या ज्ञानाची गंती नाही. पण साक्षात ज्या भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. काय? अगं रुक्मिणी, मी एकच योगी देखिला नयनी, जो ज्ञान संजीवनी. ज्ञान संजीवनी, ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल. भरपूर अशी प्रमाण आहेत, तुम्ही उचलत नाहीत. काय स्वर बिघडलाय की काय? नाही ना, असं काय ना. ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचाही सागर आहे जो ज्ञानोबर आहे. रुक्मिणी, मी एकाची योगी, एकाची ज्ञानी तो पाहिला. चला. वैराग्य. वैराग्य किती हो? ह्याची सगळी द्वारका बुडून गेली. इतकं वैराग्य देवामध्ये. जेव्हा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, नंतर आता वाटतंय समाधीस्थ व्हावं. वैराग्य नाही मग काय हो? वैराग्य नाही मग काय? एकदा रामकृष्ण परमहंसांची ख्याती फार वाढली होती. स्वामी विवेकानंद सांगत होते की तुम्ही रामकृष्ण परमहंसांना समाधीस्थ असताना जर हातात पैसे ठेवले तर ते घेत नाहीत, दक्षिणा स्वीकारत नाहीत. म्हणून एका साधकाने काही केलं, रामकृष्ण परमहंसांच्या हातामध्ये झोपेत 500ची नोट ठेवली. काय? झोपेत 500ची नोट ठेवली. हात असा असताना 500ची नोट हातावर ठेवल्यानंतर हात उलटा झाला. वैराग्य नाही मग काय हो? नशीब तिथं आपल्यातलं कोणी नव्हतं. असा हात येतो असं झाला असता, झाला असता ना. एवढं वैराग्य आहे आपलं. अहो 10ची नोट सापडली तर आपण घाली लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिनं रूप तुझे अशी दाबतो.
तरी पण पुढचं असतं. पुढचं काय असतं? पुढची प्रार्थना होईपर्यंत सुद्धा आपण ती 10ची नोट दाबून ठेवतो. सगळे गेल्यानंतर उचलतो आणि काय करतो? एवढं वैराग्य आपलं आहे. पण संत खरंच वैराग्याची मूर्ती आहे. ऐका यशस्वी औदार्य, औदार्य, वैराग्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. चुकली का आपली गंती? ऐका यशस्वी औदार्य, झालं औदार्य, ज्ञान, वैराग्य. आता ऐश्वर्य किती आहे? ऐश्वर्य किती आहे? ऐश्वर्य तर एवढं आहे की देवाचं आपण वर्णन करू शकत नाही. पण आता देव आणि संतांमध्ये एक छोटासा प्रसंग सांगते. त्यांच्यामध्ये किती ताकद आहे. एकदा कान्हा राधेकडे आल्या आणि राधेला म्हटला, राधे चल ना ग खेळायला. राधा म्हटली, नाही रे बाबा, 11:05 झालेत, मला अजून शेणखूर करायचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे मला अजून शेणखूर करायचं आहे. नाही रे बाबा, तुझ्यासारखी मी मोकळी, जा तू तुझ्या घरी. राधे एक काम कर, मी तुला मदत करतो, आपलं पटापट शेण उरकून होईल, मग आपण खेळायला जाऊ. नाही नाही कान्हा, तू माझ्या मागे लागशील आणि माझा शेणखूर मागे राहील. कृपया करून तू तुझ्या घरी जा. नाही ग, ऐक ना. कान्हा कसा होता? लढीवाळ, लहान बाळ होतं. राधा मोठी होती, आपल्यालाही ज्ञात आहे. राधा म्हटली, जा रे बाबा, नको मला त्रास देव, आधीच मी फार त्रासलेली आहे. देव म्हणतात, राधे एक काम कर, मी आज सगळ्या टोपल्या तुला टाकू लागतो, तू काय देशील ग मला? ए बाबा, मी आधीच संसारिक, तुला काही देऊ शकत नाही, तुला काही देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू आत्ताच जा. तू मागणी करतोय. नाही ग, तू मला लोणी, तूप, दूध याच्यामध्ये काही देशील? म्हणली, बरं एक काम कर, तू एक टोपली टाकली की मी 1 ताकाचा घोट तुला देईल. हा ठीक आहे, मान्य झालं. 10-12 टोपल्या टाकल्या हो देवाने. कोणी? कान्हाने. पण राधेला विचारलं, राधे किती टोपल्या झाल्या आणि किती घोट झाले हे मी काही मोजलं नाही. तुम्ही पहिल्यापासूनच का गी लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे, लपवून याचा भवरागे, तुम्ही लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. अगं तुम्ही गोकुळच्या नारी, मला माहितीये किती हुशार आहेत, किती चतुर आहेत. बरं कान्हा, काय करू सांग? एक काम करतो, मी 1-1 टोपली टाकेल, याचा मागचा हिशोब जाऊ दे, पण मी काय करेल, शेणाच्या टोपलीत हात बुडवेल शेणामध्ये आणि ते बोट माझ्या तोंडाला लावेल. बरं का, माझ्या तोंडाला लावेल. बरं ठीक आहे, पण हा हिशोब माझ्याकडेच असू दे, तुझ्याकडे नाही. कदाचित जास्त टोपल्या टाकल्या आणि तू कमी मोजलं तर विश्वास गेला, मनावर लावून घेतो. ठीक आहे म्हटली, बाबा तुझ्या चेहऱ्याला लाव. असं करता 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 सगळं देवाचं मुख भरून गेलं. कसं? सगळं देवाचं मुख भरून गेलं. राधा एकटक देवाला निहाळत राहिली. का? किती सुंदर आहेस रे कान्हा तू, किती सुंदर आहेस. सावळे, रुपडे, चोरटे चित्ताचे. बर ठीक आहे. ज्ञानोबर आहे, किती सुंदर आहे तो. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर माझं ज्ञानोबर आहे. किती तेजो, हजारो कैवल्याचे काय म्हणतात ना, भरपूर कैवल्य ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावर. कधीतरी एक सांगू, आई माझी, बाप माझा हे म्हणा, पत्नी माझी, पुत्र माझा हे म्हणा, पण कधीतरी म्हणा ज्ञानोबा माझा, कधीतरी म्हणा तुकोबर आहे माझे, कधीतरी म्हणा कान्हा माझा. बघा तिथून पुढे जीवनातलं अंतर किती मोठं आहे. विठ्ठला विडाला विडा. बरं तुकोबर आहे, ठीक आहे, सगळं झालं. देवते संत, देवते संत,
पण याच्या पुढे तुम्हाला काय सांगायचंय ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात? मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. असू द्या वेसगळा, असू द्या वेसगळ, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. असू द्यावे सगळा, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. मी तो सांगत असे भावे, असे ठावे सकळा. काय तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की देव आणि संत एकच आहेत, बरोबर? दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात मी तो सांगत असे, मी एका भावाने सांगतोय. काय? हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. निराकारी ओ सतीशा, निराकार ओ सतीशा, निराकारी हो सरीजा, निराकारी ओ सतीशा. येत इच्छा पुरवसे, येत इच्छा पुरवसे, मी तो सांगत से भावे, भावे, मी तो सांगत से भावे. येते इच्छा पुरवतसे, येते इच्छा पुरवतसे, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. निराकारी ओ सदिशा, येत इच्छा पुरवसे, मी तो सांगत से भावे, भावे, मी तो सांगत से भावे. निराकारी हो सरीजा, येते इच्छा पुरवतसे, मी तो सांगतसे भावे. असो ठावे सकावे. निराकारी ओसदिशा येथे इच्छा पुरत असतो. सरळ सरळ अर्थ सांगितले. तुकोबराय म्हणतात निराकार ओसदिशा इथे संतांकडे, संतांच्या चरणापाशी जरी निराकार ओस, ओस काय आपण म्हणतो ना, एखादी ओसाड वाट, ही दिशा जरी आपल्याला ओसाड वाटत असली तरी त्यांच्याकडे गेल्यानंतर सर्व इच्छा पुरवतो ते संत आहेत. देव तर पुरवतोच, पण संतही आपली इच्छा पूर्ण करतात. बरं तुकोबराय, काही साधक विचारतात मग तुम्हाला तुमचं अजून काय म्हणणं आहे? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडे केने, केने, तुका म्हणे रोकडे केने, तुका म्हणे रोकडे केने, तुका म्हणे रोकडे गेणे, तुका म्हणे रोकडे गेणे. तुका म्हणे रोकडे केने, तुका म्हणे रोकडे केने, तुका म्हणे रोकडे गेणे, तुका म्हणे रोकडे गेणे. सेविता येणे पोटदाय, सेविता येणे पोटदाय, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. सेविता येणे पोटदाय, सेविता येणे पोटदाय, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. असो ठावे सगळा, असो ठावे सकळा, सकळा रे.
सकळा 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 आजोटा डावी आजो हावे जावे 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 हावे जगळा रवे जोडावे जगळा मी तो सांगत असे भावे मी तो सांगत असे भावे असे भावे असे वा सुंदर. कसं 15 मिनिटं म्हटलं होतं, 15 मिनिटं घेतलेत. सर्वांनी एकदा प्रेमाने संतांनी सांगितलेल्या भगवंत भजन करू. हात वा. गेला का आळस? विठोबा माई अभंगाचा अर्थ असाच असेल हे मी म्हणत नाही, कारण आपल्याकडे वेळही खूप कमी होता. सुंदर अशी साथ दिली. पखवाजे असतील, सगळे असतील, सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत. फक्त 5 मिनिटं मला द्या. फक्त चालेल ना तुम्हाला? 5 मिनिट. अभंगावर आता आपण बोललेलो आहे. विठोबा रखुमाई झाली. थोडंसं वेगळं येऊन बोलण्याचा प्रयत्न करते. सध्या आपला धर्म हा कुठल्या वाटेवर चालला हे आपल्यालाही माहिती आहे, आपल्यालाही ज्ञात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर्स निघालेत. सिनेमा यासाठीच निघालेला आहे की केरला स्टोरी 2 पाहिलाय का कोणी? पाहिलाय का? पाहिलाय कदाचित 2% लोकच. हां हां पाहिलाय. त्याच्यामध्ये जी मुलगी आपल्या बापाला सांगते की बाबा आपला धर्म तुम्हीच मला शिकवला नाही, आपला धर्म कोणी शिकवला नाही, तुम्हीच मला शिकवला नाहीये. हा देव काय असतो, देवाकडे गेल्यावर काय करायचं असतं हे मला तुम्ही सांगितलं. चूक बोलली की बरोबर, चुकीचं बोलली की बरोबर. त्याचा अर्थ असा आहे, जे आपण म्हणतो छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी राजे. छावा पिक्चर सर्वांनी पाहिला बरोबर. केरला स्टोरी नसेल पाहिला तरी छावा पिक्चर. आपल्या एका जखमेवर हात कापला, त्या जखमेवर जर मीठ पडलं तर आपल्याला किती वेदना होतात हो, किती वेदना होतात. त्या धर्मवीर संभाजी राजांना काय वाटलं असेल. त्या पिक्चर मध्ये फक्त 2% आपल्याला ते आपल्या समोर आणलंय.
पण जर खरंच आपल्या समोर संभाजीराजे असतं, आपण काय केलं असतं? आपल्या मराठी मुली हल्ली लव जिहादाच्या बळी पडतायत. मग आपण काय करायचंय? आपल्याच मुलाला विचारलं आपला धर्मग्रंथ काय, आपल्याला सांगता येतो? जर तुम्हालाच विचारलं आपला धर्मग्रंथ काय, आपल्याला सांगता येईल का? आपल्या मुलांपर्यंत कसा पोहोचणार? तुलाय मग आपले एवढे एवढे असताना आपण का नाही घेऊन आलो पाहिजे ना? चिंतन जरी मनापासून ऐकलं नसेल तरी तळतळ ऐकाव. आज आपल्या 50% मुली लव जिहाद मध्ये. मंदोदरी सगळे प्रयत्न केले ग सीतेला वश करण्यासाठी, पण कुठलाच प्रयत्न कामी आला नाही. मंदोदरी तिची पत्नी म्हणून म्हणते, स्वामी तुम्ही एक करा, तुमच्याकडे मायावी शक्ती म्हणून एक ताकद आहे, तुम्ही त्या वश करू शकता. मग तुम्ही रामाचा जो काही वेश येतो का नाही परिधान करत? रावण हसला. कोण होता तो? लंकेश्वर रावण. आपण ज्याला नाव ठेवतोय ना, तो रावणही असा होता. कितीतरी ब्राह्मण म्हणण्यापेक्षा जर ब्राह्मणामध्ये उच्च कोण असेल तो रावण आहे. बरोबर ना? रावण हसला आणि उत्तर दिलं मंदोदरीला, मंदोदरी ती मायावी शक्ती तुला असं वाटत असेल का ग मी ती पार नाही पडली? अगं तू जे बोललीस ते आधीच केलंय. स्वामी मग काय झालं? अगं जेव्हा रामाचा अवतार, रामाचा वेश, रामाचं सोंग घेतलं, सीतेच्या विषयीची वासनाच मरून गेली. काय? सीतेच्या विषयीची वासनाच मरून गेली. ज्याच्या सोंगात काम नाही त्याच्या जगण्यात काय असेल? मर्यादा पुरुषोत्तम कुणाला म्हणतात? तर राम आहे. राम नवमी का म्हणतात? राम नवमी. वाचा 9चा पाढा. 9 एके 9, 9 दुने 9 दुने 8 आणि 1, 9 त्रिक किती? 9 त्रिक 7 आणि 2, 9 चौक 6 आणि 3, 9 पाचे किती? 5 आणि 4, 9 सक 5 आणि 4, 9 साते किती? 6 आणि 3, 9 आठे किती? माझं गणित कच्च आहे. 9 आठे 72, 7 आणि 2, 9 9, 8 आणि 1, 9 10. अहो ज्याच्या 9 मध्येच मर्यादा आहे. पटलं ना तुम्हाला? म्हणजे बाहेरची लोक येतात आणि आपल्या धर्माला नाव ठेवतात. मग आपण काय करायचं? संस्कार कसे द्यायचे हे आपल्यावर आहे. आपली मराठी संस्कृती, आपला धर्म कसा टिकवायचा हे थोडंसं मनावर घ्यावं. जे शिवछत्रपती आपल्या धर्मासाठी लढले, तुकोबरायांनी शिवरायांना सांगून धर्म जागृत ठेवला. धर्मवीर संभाजी राजाने इतके दिवस तो आपण म्हणतो बलिदान मास का पाळत असू आपण? त्याचं काहीतरी तादात्म्य आपल्याला असलं पाहिजे. म्हणून सर्वात प्रथम उठून एक करा. आपलं 1 वर्षाचं लेकरू असू नाही तर 20 वर्षाचं लेकरू असू, आजपासूनच नियम करा. सर्वात प्रथम उठल्यानंतर आई वडील, बरोबर, आई वडील, मोठे बहीण भाऊ असतील तर त्यांच्या पाया पड. भलेही ब्रश करू नकोस, फ्रेश होऊ नकोस, सर्वात पहिलं काय कर? पांडुरंगाच्या नको, माझ्या पाया पड. दुसरं म्हणजे
फ्रीज मधून एखादी गोष्ट घ्यायची असेल, कुठल्या जागेवरून एखादी गोष्ट उचलायची असेल तर परवानगी घ्यायला शिकवा, म्हणजे उद्या उठून आपली लेकरं कोणाशी लग्न करणार नाहीत, कुणाच्याही मागे पळून जाणार नाहीत. बरोबर. आज आपली लेकरं आपल्याला सांगतात मेरा सलीम, पण बाई तुझे 32 तुकडे होणारे तू लक्षात ठेव. असं म्हणूच नका की आमच्यापर्यंत ते येणार नाहीत. फार कमी काळ राहिले आपल्याला सुधारण्याचा. एक साधू आठवतात तुम्हाला? गेले ते आता. एकच म्हणायचे, जागो रे हिंदुओ, हिंदू धर्म की रक्षा करो. जागो रे हिंदुओ. आपण काय केलं पाहिजे हो? आपल्या मुलाला आपल्याला नाही येऊ दे, युट्यूबवर रामचरित मानस लावा. युट्यूबवर काय लावा? शिवरायांची गाणी लावा. शिवरायांच्या प्रत्येक गाण्यामध्ये काय हो? मोटिवेशन आहे. धर्मवीर संभाजीराजांच्या प्रत्येक गाण्यात मोटिवेशन आहे. हरिपाठ शिकवा, म्हणजे उद्या उठून आपली मुलं आपल्याला प्रश्न करणार नाहीत की तुम्ही आम्हाला काय संस्कार दिले. विठ्ठला वेळाला वेळाला. आणि त्यानंतर आई वडिलांची सेवा करा. MP मध्ये अशी घटना झाली, आर्मी रिटायर्ड मॅन आपली मुलं अमेरिकेला पाठवली. आई आठवण काढवती, बाळांनो या रे, एकदा तरी या, एकदा तरी माझ्याकडे या, मला फार आठवण येते. आजारी असायची आई. बाप म्हणला या रे. चालली ती निघून, आता तरी या, आता तरी या. नाही आले. आई गेली. काय झाली? आई गेली. आता मुलांना कळलं की आपली आई गेली, तरी त्यांना काही शोक नव्हता. कारण आपण आपल्या हिंदू धर्माची अशी लोक आहेत ना की आपण म्हणतो अहो ह्या मुलाला आता हरिपाठ शिकवायचा, मग कधी शिकवायचा? म्हातारा झाल्यावर. लग्न कधी करतो? लग्न कधी करतो? म्हातारपणात, जवान असताना. बरोबर. शिकतो कधी? तरुण असताना. बरोबर. सगळी कामं आपल्याला तरुण असताना जमतात, मग परमार्थ आपल्याला म्हातारपणी का? आई गेली. एका मुलाला चिठ्ठी लिहिली बापाने, गेली आता आई. ये मोठा नाही आला, बारका आला. बापाने विचारलं काय रे बाबा, काय झालं? तू एकटाच आला? प्रणाम केला त्यांनी. म्हणलं बाबा, दादा म्हटला कामाच्या गणगणित इतका व्यस्त आहे, आई मेली, आता तू जा. बाबा गेल्यावर तुमची उत्तरं तुमच्याच तोंडातून तुम्ही मला दिली. एवढंच करा, आई वडिलांची सेवा करा. आणि असं मी रडवणार नाही हो. कीर्तन हे मोटिवेशन आहे. कीर्तन हसवण्यासाठी किंवा रडवण्यासाठी नाही. कीर्तनात हसताक्षणी किंवा रडताक्षणी कसं असावं हे सांगण्यासाठी कीर्तन, हे सांगण्यासाठी कीर्तन आहे. म्हणून कीर्तनातून मी आई बापाचं ऋण सगळ्यांनाच माहिती आहे. आई बापांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत, म्हणूनच हा प्रसंग तुमच्या पुढे मांडला की आजच आपल्या मुलांना सावध करा. धर्माविषयी, राष्ट्राविषयी, आपल्या प्रभूविषयी सगळं ज्ञान त्यांना द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडिलांना एक विनंती आहे, तुम्ही जर त्यांना जवळ घेऊन बसलात तरच ते शिकतील. आणि आज मला खूप छान वाटलं. आज आपल्या मालसौंडी गावामध्ये आम्ही जेव्हा हरिपाठाला इथे आलो होतो, आपला हरिपाठाचा टाईम होता 6, पण 6:30 झाले होते. पण सगळी लहान लहान मुलं त्या हरिपाठाची वाट बघत होती. सगळी लहान मुलं आणि तरुण पिढी ही तत्पर आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी दंडवत. भलेही कीर्तनातून काही नेऊ नका हो, पण धर्मासाठी, राष्ट्रासाठी जे सैनिक आपल्यासाठी झिजतात, जे शेतकरी आपल्यासाठी झिजतात आणि जे धर्माचं पालन करतात त्यांना नतमस्तक व्हा आणि त्यांचं ऋण फेडायला शिकवा आपल्या मुलांना. बस एक माझी इच्छा आहे शेवटची, संपवणार आहे आता आपण. माझं एक लहान लेकरू आहे, त्याला मी घेणार आहे. सगळ्यांनी हात वर करू.
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा 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 तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ही माझ्या उदरामध्ये होती ना तेव्हा माझी इच्छा आहे आत्तापर्यंत पूर्ण नाही झाली पण तुमच्या चरणी साष्टांग दंडवत ह्या गावात माझी इच्छा पूर्ण झाली का तर आजपासूनच हे वय असल्यापासून यांना धर्म शिकवा मला आजपासूनच हिला घडवायचंय माझ्या उदरामध्ये असतानाच मला असं वाटलेलं की हिला सगळ्यांसमोर आणायचं आणि तुम्ही आपलेत म्हणून आपल्या माणसांसमोर तिला आणलं ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल